पी ए भाग 1 सेमिस्टर 1मधील जे तिसऱ्या युनिटमधलं आहे दुसरं चॅप्टर आपण शिकत आहोत, ज्याचं नाव आहे प्राप्ती, ज्याला रेव्हेन्यू असं म्हटलं जाते. तर या रेव्हेन्यू किंवा प्राप्ती म्हणजे काय याचा सर्वप्रथम आपण अभ्यास करूयात. यामध्ये व्याख्या व त्याचा अर्थ आपण शिकणार आहोत. तर एकूण प्राप्ती म्हणजे काय? एकूण प्राप्तीमध्ये काय काय समाविष्ट असते त्यामध्ये आपण एकूण प्राप्ती म्हणजे काय सर्वप्रथम बघू. एकूण प्राप्ती म्हणजे वस्तूचे सर्व नग विकून जेवढे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाला एकूण प्राप्ती असं म्हटले जाते. की जेवढं प्रोडक्शन तयार झालं ते सगळ्याचे सगळं विकून जी रक्कम मिळते त्या रकमेलाच एकूण प्राप्ती असं म्हटले जाते. वस्तूचे सर्व नग जेवढे निर्माण केले तेवढे सगळे नग विकल्याच्यानंतर जी प्राप्ती होईल, जे उत्पन्न मिळेल त्याला एकूण प्राप्ती असं म्हटल्या जाते. त्यानंतर सरासरी प्राप्ती. सरासरी प्राप्तीमध्ये एकूण प्राप्तीला विकल्या गेलेल्या नगाच्या संख्येस एकूण प्राप्तीला विकल्या गेलेल्या नगाच्या संख्येने भागितले असता आपल्याला सरासरी प्राप्ती कळते. म्हणजे एकूण जर किती नग किती एकूण प्राप्ती मिळाली आणि त्याला भागीला जर आपण किती नग विकल्या गेले तर त्यानं जर भागितलं तर आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते. त्याचं सूत्र आहे सरासरी प्राप्तीबरोबर एकूण प्राप्ती भागीला विकल्या गेलेल्या नगांची संख्या. सपोज आपण जर असं म्हटलं की 1000 एकूण प्राप्ती आली 1000 आणि जर आपल्या 100 वस्तू विकल्या गेल्या असतील तर 1000 भागीला 100 उत्तर येते 10. म्हणजे सरासरी प्राप्ती आपली झाली 10 रुपये. असं साधारण ते गणित असेल. त्यानंतर आहे सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती म्हणजे काय? एक जास्तीचा नग विकल्याने एकूण प्राप्तीत जी शुद्ध भर पडते तिला सीमांत प्राप्ती असे म्हणतात. सीमांत प्राप्ती म्हणजे काय? जास्तीचा नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीत जी भर पडते तिला शुद्ध भर पडते तिला सीमांत प्राप्ती असं म्हणतात. जसं की पूर्वी 100 नग विकल्या जायचे त्यापासून आपल्याला 1000 रुपये मिळायचे. आता 101 नग आपण विकले म्हणजे 101 हा शेवटचा नग त्यातला होता जो विकला गेला. जर त्यामुळं जर आपलं एकूण प्राप्ती 1009 रुपये होत असेल तर ते वरचे जे 9 रुपये जास्तीचे वाढले त्याला सीमांत प्राप्ती असं म्हटल्या जाते. म्हणजे एक जास्तीचा नग विकल्याने एकूण प्राप्तीची शुद्ध भर पडते तिला सीमांत प्राप्ती असं म्हटल्या जाते. आता विविध बाजारपेठा आणि प्राप्ती, की वेगवेगळ्या ज्या बाजारपेठा त्याच्या संदर्भात प्राप्तीचा वक्र कसा राहतो. तर सुरुवातीला आपण बघू पूर्ण स्पर्धा व प्राप्ती. पूर्ण स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, वस्तू किमती साधारण ह्या स्थिर झालेल्या असतात, ज्यामध्ये जाहिरात खर्च नसतो. असे सगळे वैशिष्ट्ये त्या पूर्ण स्पर्धा बाजारपेठेचे आहेत. तर त्या पूर्ण स्पर्धा व प्राप्ती आपण या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्राप्ती वक्र कसा राहतो हे आपण शिकू. त्यामध्ये पूर्ण उद्योगात मागणी व पुरवठ्याचे संतुलन. पूर्ण स्पर्धेत उद्योगामध्ये मागणी व पुरवठ्याचे संतुलन नाणे निश्चित झालेली किंमत पिढीला स्वीकारावी लागते. म्हणजे मागणी पुरवठ्याच्या साह्यानं जी किंमत ठरेल ती पिढी म्हणजे उद्योग संस्थेला स्वीकारावीच लागेल. पूर्ण स्पर्धेत ग्राहक व विक्रेते असंख्य असल्यामुळे ग्राहक किंवा विक्रेता मागणी व पुरवठ्यात बदल करून किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. कारण यांची संख्या जेवढी जास्त असते आणि संख्या खूप असल्यामुळं यांचा एका जणाची मागणी किंवा एका जणाचा पुरवठा हा बाजारपेठेवर प्रभाव पाडू शकत नाही. आणि त्यामुळं एकूणच मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने साधारण या पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची किंमत ही ठरत असते. ते आपण कोष्टकाच्या द्वारे बघूयात की पूर्ण स्पर्धेत सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती वक्र कसे तयार होतात किंवा कशा पद्धतीने ते बदलत जातात. तर सुरुवातीला कोष्टक आहे की ज्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये किंमत घेतलेली आहे, दुसऱ्या कॉलममध्ये वस्तूची नग घेतलेले आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये एकूण प्राप्ती घेतलेली आहे, तर चौथ्या कॉलममध्ये सरासरी प्राप्ती आणि 5व्या
कॉलममध्ये सीमांत प्राप्ती घेतलेली आहे. सुरुवातीला बघा किंमत ही स्थिर आहे, 3 रुपये 3 रुपये आणि 3 रुपये. वस्तूचे नग वाढत गेलेले आहेत बघा, पहिल्यांदा 1 नग 2 नग 3 नग. तर एकूण प्राप्ती जर आपल्याला काढायची असेल तर वस्तूचे नग गुणिला किंमत. तर एकूण प्राप्ती जेव्हा 3 रुपये किंमत होती, जेव्हा आपण एकच नग विकत घेत होतो तेव्हा एकूण प्राप्ती होती 3 रुपये. जेव्हा 3 रुपये किंमत आहे, किंमत सारखीच आहे आणि 2 नग आपण विकत घेतले, 3 दोन्ही 6 रुपये एकूण प्राप्ती. 3 नग विकत घेतले, 3 त्रिक 9 रुपये एकूण प्राप्ती होती. याच वेळेस सरासरी प्राप्तीसुद्धा कशी आहे, 3 रुपये 3 रुपये आणि 3 रुपयेच राहिलेली आहे. कारण 3 रुपयेच का राहिली, कारण त्याचं सूत्र असं आहे की एकूण प्राप्ती भागीला विकल्या गेलेले नग. तर एकूण प्राप्ती जर आपण 3 म्हटलं त्याला भागीला 1 म्हटलं तर त्याचं उत्तर 3 येते. 2 नग विकल्या गेले 6 रुपये मिळाले, सरासरी प्राप्ती 3 रुपये. 3 नग विकत घेतले, किंमत तीच आहे, एकूण प्राप्ती 9 रुपये, सरासरी प्राप्ती 3 रुपये. म्हणजेच काय, तर जसजशी नग संख्या तुम्ही वाढत जाल तसं एकूण प्राप्तीत वाढत जाते, पण सरासरी प्राप्ती मात्र सारखीच राहते, कारण किमती या साधारण स्थिर असतात. सीमांत प्राप्तीचा जर आपण विचार केला, सीमांत प्राप्ती म्हणजे काय, जास्तीचं नग विकत घेतल्यामुळे एकूण प्राप्तीत पडणारी भर. तर ती प्रत्येक वेळा सीमांत प्राप्ती ही 3 रुपये 3 रुपये आणि 3 रुपयेच राहिलेली आहे. कारण प्रत्येक एक शेवटचा नग आपण जास्तीचा विकल्या गेल्यामुळे आपल्या प्राप्तीमध्ये सारखीच भर पडलेली आहे, कारण किंमत ही सारखी आहे. हेच जर आपण आकृतीच्या सहाय्याने जर पाहायला गेलं तर पूर्ण स्पर्धेत सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती वक्र कशा पद्धतीचे राहू शकतात हे दर्शवणारी ही आकृती आहे. बघा, यामध्ये य अक्षावर किंमत व प्राप्ती घेतलेली आहे, तर क्ष अक्षावर साधारण कालावधी घेतलेला आहे. सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती आपण त्यामध्ये घेतलेली आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की अक्ष या असाला समांतर असलेला जो वक्र तयार झाला त्याला आपण सप्रा बरोबर सिप्रा असं म्हटलं, म्हणजे सरासरी प्राप्ती बरोबर सीमांत प्राप्ती असा तो वक्र आहे, जो अक्ष अशाला समांतर असा आहे. म्हणजे किमतीमध्ये बदल तर होतच नाही, पण सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र हे सारखेच आहेत. आकृती आपण जर कोष्टकामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल, सरासरी प्राप्ती 3 रुपये, सीमांत प्राप्ती 3 रुपये पहिल्या नागासाठी. दुसऱ्या नागासाठी सरासरी प्राप्ती 3 रुपये, सीमांत प्राप्ती 3 रुपये. तिसऱ्या नागासाठी सरासरी प्राप्ती 3 रुपये, सीमांत प्राप्तीसुद्धा 3 रुपयेच राहिली. म्हणजे हा सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती दोन्ही मिळून एकच वक्र तयार होईल, जो आकृतीमध्ये सप्रा बरोबर सिप्रा या नावाने दर्शवलेला आहे. तो अक्ष या असाला समांतर असा वक्र असल्या दिसून येते. म्हणजेच काय, यामध्ये पूर्ण स्पर्धेमधील ही सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती जे वक्र आहेत ते स्थिर राहताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे एकाधिकार व प्राप्ती. एकाधिकार व प्राप्तीमध्ये एकाधिकारात पेढीचे पुरवठ्यावर व किमतीवर नियंत्रण असते. जो एकाधिकार आहे ज्यामध्ये एकच विक्रेता आहे, असंख्य ग्राहक आहेत, अशा बाजारपेठेमध्ये एकाधिकाराचं पुरवठ्यावर नियंत्रण असते, त्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण असते. एकाधिकारात पुरवठ्यातील बदलानुसार पेढीच्या प्राप्तीत होणारे बदल आपण कोष्टकाच्या सहाय्यानेसुद्धा पाहू शकतो. म्हणजे तुम्ही पुरवठ्यात बदल करून प्राप्तीमध्ये बदल करू शकता, पण साधारण यामध्ये पुरवठा आणि किमतीवर या विक्रेत्याचं पूर्ण नियंत्रण असते, कारण ही एकाधिकार बाजारपेठ आहे. यामध्ये एकच विक्रेता असतो, त्याला वाटेल तो तसे निर्णय घेऊन आपल्या पुरवठ्यामध्ये बदल करू शकतो. आपण कोष्टकाच्याद्वारे बघूयात. बघा, पहिल्या आकृती सारखंच आहे, पहिल्या कोष्टकासारखंच आहे. पहिल्या कॉलममध्ये किंमत घेतलेली आहे, दुसऱ्या कॉलममध्ये वस्तूचे नग घेतलेले, तिसऱ्यामध्ये एकूण प्राप्ती घेतलेली आहे, चौथ्या कॉलममध्ये सरासरी प्राप्ती घेतलेली आहे आणि पाचव्या कॉलममध्ये सीमांत प्राप्ती घेतलेली आहे. तर बघा, किंमत 5 रुपये 4 रुपये 3 रुपये म्हणजे किंमत कमी कमी होताना आपल्याला दिसून येते. वस्तूचे नग 1 नग 2 नग 3 नग, एकूण प्राप्ती 5 रुपये 8 रुपये 9 रुपये. आता एकूण प्राप्ती कशी झाली, किंमत गुणिले नग संख्या. जेव्हा 5 रुपये किंमत होती, 1 नग विकत घेतला, 5 1 5. जेव्हा किंमत कमी झाली, नग संख्या वाढली, 4 2 8 एकूण प्राप्ती झाली. किंमत अजून कमी झाली, किंमत 3 रुपये राहिली, तर वस्तूचे नग 3 विकत घेतले, 3 त्रिक 9 रुपये एकूण प्राप्ती
झाली. यामध्ये मात्र सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीमध्ये बदल होताना दिसून येतात. कसे येतात? तर 5 रुपये जेव्हा किंमत होती, एक नग जेव्हा विकत घेतला गेला होता, तेव्हा सरासरी प्राप्ती अर्थात 5 रुपयेच राहील, कारण एकच नग विकत घेतला. एकूण प्राप्ती 5 रुपये आहे आणि सीमांत प्राप्तीसुद्धा 5 रुपयेच असेल. ते कशी काय असेल? कारण तोच पहिला घटक, पहिला नग आहे आणि तोच शेवटचा नग आहे. कारण आपल्या सीमांत प्राप्ती म्हणजे माहीत आहे. सीमांत प्राप्ती म्हणजे काय की एक जास्तीचा नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीत शुद्ध कितीनं भर पडते किंवा कितीनं ती एकूण प्राप्ती वाढते. एक नग जास्तीचा विकल्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये पडणारी भर ती 5 रुपयेच होती, कारण पहिलाच नग विकला गेला होता आणि म्हणून सीमांत प्राप्तीसुद्धा 5 रुपये राहिली. जेव्हा 4 रुपये किंमत होती तेव्हा 2 नग विकत घेतले गेले, एकूण प्राप्ती 8 होती. सरासरी प्राप्ती अर्थात 8/2 4 रुपये सरासरी प्राप्ती राहिली. सीमांत प्राप्ती या ठिकाणी 3 रुपये आहे. आता सीमांत प्राप्ती 3 रुपये कशी आली? आपण बघा, एकूण प्राप्तीमध्ये सुरुवातीला जेव्हा एक नग विकत घेतला तेव्हा 5 रुपये एकूण प्राप्ती होती. दुसरा नग जेव्हा आपण विकल्या गेला तेव्हा 8 रुपये प्राप्ती झाली. म्हणजे पूर्वी 5 रुपये प्राप्ती होती, आता 8 रुपये झाली. म्हणजे पूर्वीपेक्षा 3 रुपयानं प्राप्तीमध्ये काय झाली? वाढ झाली. म्हणून सीमांत प्राप्ती 3 रुपये राहिली. तिसरा नग विकल्या गेला. तिसरा नग विकल्या गेला. 3 नग विकल्या गेले. 3 रुपये किंमत असताना 3 नग विकल्या गेले. एकूण प्राप्ती झाली 9 रुपये. सरासरी प्राप्ती 3/9 3 रुपये. आणि सीमांत प्राप्ती जी पूर्वीला 8 रुपये एकूण प्राप्ती होती ती आता 9 रुपये झाली. म्हणजे प्राप्तीमध्ये कितीने भर पडली? तर 1 रुपयानं भर पडली, म्हणून सीमांत प्राप्ती 1 रुपया. आता हेच सगळं आपण कोष्टक जेव्हा आकृतीच्या सहाय्यानं बघतो तेव्हा असं लक्षात येते की एकाधिकारात सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती कशी बदलत जाते. तर बघा, यामध्ये य अक्षावर आपण घेतलेलं आहे, या अक्षावर घेतलेला आपण प्राप्ती, तर अक्ष अक्षावर आपण सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती संदर्भातले वक्र घेतलेले आहेत. आकृतीमध्ये म हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. म्हणजे हा थोडा कमी वेगाने खाली येताना दिसतोय. पण आकृतीमध्ये M1 हा जो सीमांत प्राप्तीचा वक्र आहे, ज्याला सिप्रा आपण नाव दिलं याच्या आकृतीमध्ये, हा वेगाने खाली आलेला आहे. तर बघा, आकृतीमध्ये जर तुम्ही आकडेवारीमध्ये तुम्ही पाहिलं, कोष्टकामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर सरासरी प्राप्ती बघा 5 रुपये होती, 4 रुपये होती, 3 रुपये झाली सरासरी प्राप्ती. म्हणजे ती हळूहळू कमी झालेली, 1-1 रुपयानं कमी झालेली आहे. म्हणून M हा जो वक्र आहे सप्रा, तो हळूहळू कमी होताना दिसतो. पण सीमांत प्राप्तीचं वक्र आहे M1 हा वक्र वेगाने खाली आला. बघा तुम्ही कोष्टकामध्ये सीमांत प्राप्तीच्या कॉलममध्ये 5 रुपये, 3 रुपये, 1 रुपया, म्हणजे हा वेगाने कमी होताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येते की एकाधिकारामध्ये सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे दोन्ही वक्र हे खाली येत आहेत. पण सरासरी प्राप्ती वक्रापेक्षा सीमांत प्राप्तीचा वक्र हा वेगाने खाली येतो आणि तसा तो क्ष अक्षाला क्रॉस करून खाली जातो. म्हणजे तो मायनस किंवा ऋणसुद्धा होतो. असं या ठिकाणी आपल्याला हा प्राप्ती वक्राचं विश्लेषण करता येते. आता आपण शिकणार आहोत एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती यातील संबंध. तर बघा, यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत. नंबर 1, पूर्वी पाहिलेल्या कोष्टकावरून लक्षात येते की एकूण प्राप्ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढत जाते. एकूण प्राप्ती बघा, सुरुवातीला ती वाढत आहे, वेगाने वाढताना आपल्याला दिसून येते. 2 नंबर आहे, सरासरी प्राप्ती व सीमांत प्राप्ती सतत घटत असतात. बघा, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती दोन्ही वक्र तुम्हाला खाली येताना दिसतात. परंतु सरासरी प्राप्ती कधीही 0 होत नाही. सीमांत प्राप्ती मात्र 0 किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकते. बघा, या आकृतीमध्ये सरासरी प्राप्तीचा वक्र हा श अक्षाला कुठेही छेदलेला नाही, तो वरच आहे. सीमांत प्राप्तीचा वक्र मात्र क्ष अक्षाला छेदून खाली आलेला आहे. म्हणजे दोन्ही सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती दोन्ही कमी होत आहेत. पण सरासरी प्राप्तीपेक्षा सीमांत प्राप्ती ही वेगाने कमी झाली, ती 0 झाली आणि ती 0पेक्षा कमी म्हणजे मायनससुद्धा होताना दिसून येते. पण सरासरी प्राप्तीचा वक्र मात्र मायनस होताना दिसत नाही. नंबर 3 आहे, एकूण प्राप्ती महत्तम असते. एकूण प्राप्ती महत्तम असते तेव्हा सीमांत प्राप्ती 0 असते. व जेव्हा सीमांत प्राप्ती 0पेक्षा कमी म्हणजे ऋणात्मक होते तेव्हा एकूण प्राप्तीसुद्धा घटू लागते. बघा, यामध्ये आपल्या असं लक्षात येते की
सीमांत प्राप्ती एकूण प्राप्ती जेव्हा सगळ्यात जास्त असते तेव्हा सीमांत प्राप्ती शून्य झालेली असते आणि एकूण प्राप्ती जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागते एकूण प्राप्ती तेव्हा सीमांत प्राप्ती ही मायनस व्हायला लागते. असं आपल्याला या एकाधिकारामध्ये प्राप्तिवक्राचं विश्लेषण करता येईल. एकूणच काय तर हे जे प्राप्तिवक्र आहेत एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती या तिन्ही वक्रांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एकूण प्राप्ती ही वाढती आहे, सरासरी प्राप्ती कमी होणारी आहे, सीमांत प्राप्तीसुद्धा कमी होणारी आहे. पण सरासरी प्राप्तीपेक्षा सीमांत प्राप्तीचा वक्र हा वेगाने कमी होताना दिसून येत आहे. यावरून आपल्याला प्राप्तिवक्राचे साधारण आकार आणि प्राप्तिवक्राचे साधारण असलेले उतार हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि एकूणच या प्राप्तिवक्राच्या संकल्पना शिकत असताना सरासरी प्राप्ती, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती या सगळ्या संकल्पना आपल्याला अभ्यासता येतील आणि त्याचे वक्रसुद्धा आपल्याला या माध्यमातून काढता येतात आणि आपण ते समजून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपलं हे प्राप्ती, याला आपण ज्याला रेव्हेन्यू म्हणतो, ते चॅप्टर या ठिकाणी संपलं.